पुत्र हनुमान की जय। जो हिंदू की बात करेगा वही देश में राज करेगा। भारत माता की जय। भारत माता की जय। अरे होश में आओ, होश में आओ बांग्लादेशी, होश में आओ। अरे होश में आओ, होश में आओ। होश में आओ, होश में आओ बांग्लादेश सरकार, होश में आओ, होश में आओ, होश में आओ बांग्लादेश सरकार, होश में आओ, होश में आओ। स्टेजच्या डाव्या बाजूला असलेल्या मान्यवरांना सुद्धा विनंती आहे की आता कृपया समोर उभं राहू नका, सर्वांनी स्टेजच्या समोर यावं ही विनंती। धर्मवीर संभाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। मानवाधिकाराचं रक्षण करणाऱ्या युनो पर्यंत पोहोचावा इतक्या मोठ्या आवाजात आपल्याला घोषणा। भारत माता की जय। गो माता की जय। गंगा माता की जय। पवन पुत्र हनुमान की जय। जय श्री राम, सियावर रामचंद्र की जय। भारत माता की जय। धर्म की जय, धर्म की मातरम, वंदे मातरम। जो हिंदू हित की बात करेगा वही देश में राज करेगा। जो हिंदू हित। जय श्री राम, सनातन हिंदू धर्म की, भारत माता की, भारत माता की, छत्रपती। आता बंद कर, नहीं सहेगा हिंदुस्तान। भारत माता की जय। जय श्री राम। ज्या बातम्या बांगलादेशातून सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर येत आहेत त्या अतिशय भयंकर आहेत। म्हणजे अगदी एका माणसाला तर खिळ ठोकून मारलेला आहे आणि जाळपोळ करणे, बसत जाणे, माणसांना आपले हिंदूंचे लोक मेल्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा हिंदूंच्या पद्धतीने होऊ जात नाही आहे। हे भयानक अशा प्रकारचं दृश्य आहेत। तर माझं सरकारला एक विनंती आहे की केंद्र सरकारने लवकर याच्याकरता आणि पाऊल उचलले पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, असेच जर अत्याचार त्या ठिकाणी होत असतील तर भविष्यामध्ये त्यांना भारतामध्ये आपण आश्रय दिला पाहिजे। तुम्ही आता असं म्हणाले की मी नाशिकमध्ये काही बोललो, त्या अत्याचाराबद्दल नाशिकमध्ये मी जे बोललो त्यावर नीच विचाराचे लोक पुढे आले। एकीकडे ते संविधान मानतात आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरतात, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकीकडे संविधान दाखवतायत आणि दुसरीकडे मोठे मोठे मोर्चे कडून शीरतनशे जुदा नारे लावतायत। मग यामध्ये संविधान राहिलं कुठं? संविधान मानलं पाहिजे आपण। एकीकडे संविधान म्हणायचं, दुसरीकडे धिंगाणा घालायचा, जाळपोळ करायची, हे चुकीचं आहे। पण बांगलादेशच्या त्याच पंतप्रधानांना आधीच्या शेख हसीनांना भारतात आश्रय दिलेला आहे आपण। भारतात आश्रय दिला एवढंच नाही, भारताने त्यांच्यावर जे अन्याय केले, पाकिस्तानने जे अन्याय केले, भारताने त्यावेळेस त्यांना सांभाळलं। एवढंच नाही, या इस्कॉन मंदिराने कोरोना काळामध्ये त्यांना भोजन घातलं। तुम्ही एक उदाहरण दिलं, तुम्ही म्हणालेले आहे, तुम्हाला तुमची विनंती म्हणजे तुमची मागणी आहे की तिथले हिंदूंनी भारतात यायला पाहिजे। त्या ठिकाणी एक तर अन्याय थांबले पाहिजे, अन्याय जर थांबतच नसतील तर त्यांना भारतात आश्रय दिला पाहिजे। महाराज तुम्ही एक उदाहरण दिलं कुत्र्याचा हाड लावल्याचं, ते उदाहरण फार मोठं आहे। हे कुणाबद्दल आहे? कोण पाय उचलतं नाही? ज्या लोकांमध्ये परिवर्तन होत नाही अशा लोकांकरता तो कोणी असू शकतो। बरं महाराज, आता आजच्या भाषणावर सुद्धा काही जण आक्षेप घेतील आणि म्हणतील की हे प्रक्षोभक भाषा आहे, गुन्हा दाखल करावा काही वाक्यावर। कोणत्या वाक्यावर? म्हणजे आता तुम्ही आज भाषण जे केलंय त्याच्यावर काही कोणीतरी आता आक्षेप घेणारच। तुम्ही भुक्कड म्हटलेत आहात।
नाही, भुक्कड म्हणजे म्हणलात, कुत्रे मला म्हणलात. पाकिस्तानने स्वतंत्र राज्य देश मागितला. ऐकून घ्या, पाकिस्तानने स्वतंत्र देश मागितला. भुक्कडच येते. काय आज त्यांची परिस्थिती? बांगलादेश भुक्कड आहे. भुक्कड नाही तर मी बांगलादेश पाकिस्तानला म्हणतो. कुत्रे सुद्धा आम्ही वापरला, कारण कुत्र्यामध्ये कुठल्या बदल होत नाही. अशा लोकांमध्ये जर बदल होत नसेल, तो कोणत्या धर्माचा असेल, आम्ही धर्माबद्दल बोललेलो नाही, तो कोणत्या धर्माचा असेल, कुत्र्यासारखा जर बदल होत नसेल. का जमिनी आतापर्यंत जमिनी हडप करण्याचा प्रयत्न ज्या झालेले आहेत त्या विषयावर आम्ही बोलतो. वक्फ बोर्डावर पण तुम्ही बोलला. कारण वक्फ बोर्डाने या ठिकाणी मंदिर जे आहेत, मंदिरावर दावे केलेले आहेत. आता सप्तशृंगी मातेचं मंदिर हे पुरातन मंदिर आहेत, त्या मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे. कानिफनाथ मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे, आणि म्हणून आम्ही ते जबाबदारी. महाराज, तुम्ही आज अगदी शांतपणे बोलला. तुम्हाला पोलिसांनी नोटीस दिल्याचा परिणाम आहे? पोलिसांनी कुठे नोटीस दिल्या? पोलिसांना नोटीस दिल्याचा दावा केला. तुम्ही पुढच्या काळात आंदोलन उभं करणार आहे का?